स्नेहा पाठक, पूजा गीते, अमृता कांबळे ठरल्या पैठणीच्या मानकरी। भगवान जीवेश्वर यांच्या जन्मोत्सवानिमित्त दिल्ली गेट येथील भगवान जीवेश्वर मंदिर प्रांगणात स्वकुळसाळी हितसंवर्धक मंडळ, बागडपट्टी व भगवान श्री जीवेश्वर मंदिर दिल्ली गेट पटांगण यांच्या संयुक्त विद्यमाने होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम घेण्यात आला। यामध्ये प्रथम क्रमांक स्नेहा विक्रम पाठक 12,000 रुपयांची पैठणी यांनी तर द्वितीय क्रमांक पूजा वैभव गीते 8,000 रुपयांची पैठणी तर तिसरा क्रमांक अमृता दीपक कांबळे 5,000 रुपये पैठणी यांनी मिळवला। तसेच सहभागी 50 स्पर्धकांना सहभागाबद्दल पारितोषिक देण्यात आले। यावेळी मोठ्या संख्येने महिलांनी यामध्ये सहभाग घेतला होता। प्रसिद्ध निवेदक चेतन गायकवाड व त्यांच्या टीमने याचे संचालन केले, तर जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली। यावेळी माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, बालेशेठ बांगरे, स्वकुळसाळी हितसंवर्धक मंडळाचे विश्वस्त प्रमुख विक्रम पाठक, जीवेश्वर मंदिराचे संस्थापक अध्यक्ष संजय सागावकर, डॉक्टर सुहास कवडे, स्नेहा कवडे, डॉक्टर कैलास खडामकर, अरुण तरोटे, गजेंद्र सोनवणे, विजय मानकर, वनिता पाटेकर, छाया साळी, नितीन पावले, राजेंद्र सवई, सचिन क्षीरसागर, सचिन पावले, मुकुंद सावेकर, रोहित सावेकर, संतोष सावेकर, सागर सावेकर, योगेश मानकर, सचिन मानकर, गणेश सवई, सौरभ सावेकर, शैला मानकर, वनिता मानकर, अनिता सवई, कल्याणी पावले आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। महिला भगिनींसाठी खास खेळ पैठणीचा होम मिनिस्टर कार्यक्रम अभूतपूर्व उत्साही वातावरणात पार पडला। मनोरंजन व प्रश्नमंजुषा व विविध उपक्रमास महिला वर्गाची अलोट गर्दी कार्यक्रमाचा केंद्रबिंदू ठरला। या कार्यक्रमात महिलांनी उत्साहाने सहभाग नोंदवला। दिलेला टास्क पूर्ण करणे आणि सोबतीला संगीताचा ठेका अशा उत्साहात स्पर्धा रंगली। उखाणे, रिंग, चेंडू फेकणे, लंगडी, धागा वेचणे अशा वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये शेवटपर्यंत टिकून राहणाऱ्यांसाठी प्रत्येक स्पर्धकांची उडालेली धांदल आणि उत्साह स्पर्धेमध्ये रंगत वाढवणारा ठरला। संगीताचा ठेका व उत्साह यामुळे स्पर्धा उत्तरोत्तर रंगतदार ठरली। 18 वर्षापासून ते 60 वर्ष वयापर्यंतच्या स्पर्धक स्पर्धेत होत्या। स्पर्धेत शेवटपर्यंत टिकून राहणाऱ्यांना विजेते घोषित करण्यात आले। प्रतिनिधी महेश कांबळे। सालाबादप्रमाणे या ठिकाणी दिल्ली गेटला घेतला होता, तरी आज महिलांची संख्या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी उपस्थित होती आणि निश्चितच हा महिलांचा एक सण असल्यासारखा असतो आणि ह्या निमित्ताने सर्व महिला कोणत्या कार्यक्रमात येतात आणि निश्चित कार्यक्रमाला आले आणि तिथे जर का काही स्पर्धा असली तर मग त्याच्यात आपण म्हणतो दूध शर्करा योग, जनतेने आपली म्हणजे स्टॅमिना दाखवायचा आणि त्याबद्दल जिंकल्यानंतर त्याला जर बक्षीस मिळण्याचा योग असला तर निश्चितच तो त्याच्या इतका आनंदाचा क्षण कोणता नसतो। तरी ज्या पण महिला भगिनींनी या ठिकाणी ज्यांना पारितोषिक मिळालेले आहेत, ज्यांना पैठणी मिळालेल्या आहेत, त्यांना मी संग्राम भाईच्या वतीने आणि जगताप परिवाराच्या वतीने त्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो। त्याचबरोबर संयोजकांनी जो आमचा या ठिकाणी याचा उचित सत्कार केला त्याबद्दल देखील मी सर्व संयोजकांचे या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार, ला 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 ला। विरंगुळा विसाव्याचे वेचू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गातलं नंदनवन साई बन, साई बन। टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर। हुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन।